मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील 4 महिन्यापासून कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे। जे अनावश्यक असताना अनावश्यकपणे ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी ठेकेदारांना कॉन्क्रिटीकरणाचं काम दिलेलं आहे। 4 महिन्यात योग्यरित्या ठेकेदाराच्या मार्फत कॉन्क्रिटीकरण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टरनी फार मोठा हलगर्जीपणा केलेला आहे। त्याच्यामुळे शेकडो नागरिकांचा या हायवेवरती बळी गेलेला आहे। शेकडो नागरिक आम्ही संबंधित विषय जेव्हा हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला तर त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टरची पाठराखण केली जात आहे। म्हणजे ह्यांच्यामध्ये नक्कीच ठेकेदार आणि हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकारी। म्हणूनच आम्ही वसईमध्ये येणाऱ्या मांडवी, पेल्लार, नायगाव, वालीव चारी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृतरित्या समजा हायवे ऑथॉरिटीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। आणि नुकसान झालेलं आहे, बळी गेलेले आहेत, जीव गेलेला आहे, जायबंदी झालेली आहे, त्यांच्या कुटुंबियांना मोबदला किंवा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मी टोल नाका चालू होऊन देणार नाही आहे। कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रिटीकरण चालू आहे। तसेच चुकीचे नियोजन व सुरक्षिततेच्या उपाययोजनेच्या अभावामुळे होत असलेल्या अपघात रोखण्यासाठी खानिवडे टोलनाका सुमारे 5 तास बंद करण्यात आला होता। या टोलनाका बंद आंदोलनामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि इतर अधिकारी, ठेकेदार आणि मांडवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व सर्व आंदोलनस्थळी पोहोचले। त्यांना कॉन्क्रिटीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा आणि नव्याने तयार झालेले ब्लॅक स्पॉटचे वेगवेगळे अपघात होत आहेत ते सर्व जागेवर नेऊन दाखवण्यात आले। प्रकल्प संचालकांची समीर वर्तकांनी कामोघडणी केल्यावर सर्व कामे आणि त्वरित सुरक्षितेच्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आणि कामाला सुरुवातही झाली। हे आज टोल नाका बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख श्री समीर सुभाष वर्तक यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे श्री टोनी नगरे, श्री उम्मार पटेल, श्री निजाम खान, श्री अभिजित खान, श्री अमीर देशमुख, श्री इब्राहिम बकीर, डेविड कुकरयाडे, श्री तारिक खान, श्री अमीर सैयद, विद्यार्थी काँग्रेसचे श्री यश सोलंकी, विरार ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन बाळे, श्रीमती मरियम सैयद, श्री आली आशिफ, श्री संदीप खिळे, संदेश मुळे, सुनील डावरे, जमील देशमुख, अमीर सैयद, श्री संकेत वसेकर, श्री गणेश फडणवीस, विकास मुंडे, श्री रवींद्र वसे, अनिल गुले, अनिल वसे, देवा देवी, संतोष वसे, दीपक पाटील, अजय राव, भालचंद्र खिले, दिनेश वसे, सचिन खिले, संजय राठौर, जयेश पाटील, संदेश मुळे, सुनील डावरे, जयेश पाटील, स्वप्नील पाटील, लॉरेन्स जोशी, गौरव पाटील, विनोद पाटील, मुकेश मणी, संतोष देशमुख, शकील खान नेताजी, अशफाक मंसूर, करीम अन्सारी, मौलाना जमील अब्दुल्ला हाशमी।